हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज जात आहे मी आमच्या इथे एक इव्हेंट आहे, म्हणजे इव्हेंट म्हणजे मी जिथे राहते ज्या बेसमध्ये राहते तर या युनिटचं ॲनिव्हर्सरी आहे। तर ह्या ॲनिव्हर्सरीची आज एक छोटीशी पार्टी आहे आणि इथे आतापर्यंत जे जे मतलब सीओ वगैरे येऊन गेले ना तर त्यांना सर्वांना इन्व्हाइट केलं जातं आणि इथं खूप मोठं सेलिब्रेशन केलं जातं। सो आमच्या इथे एक नवा म्हणून जे सेंटर आहे वाईफसाठी इथल्या, सो तिथे एक पार्टी आहे, सो आम्ही जात आहे तिथं। तर मी अशा प्रकारे रेडी झाली। मला ड्रेस घालायचा होता पण मी तो शिवलाच नाही, म्हणजे प्रतीकचा अभ्यास वगैरे खूप होता, त्याला आणखी काल एक प्रोजेक्ट आणि एक त्याला नाटक दिलेलं आहे, तर त्याची ती तयारी करण्यामध्येच माझा टाइम गेला आणि मला तो ड्रेस शिवणच झाला नाही। म्हणून म्हटलं चला आपण साडी घालावं, आणि असंही आजच्या पार्टीची थीम होती साडी किंवा मग दुपट्टा घेऊन ड्रेस, तर दुपट्टा माझ्याकडे नव्हता त्यामुळे म्हटलं चला आपण साडीच घालावं। सो याच्यावर पण मॅचिंग ब्लाऊज नव्हतं, हे ब्लाऊज मी वेअर केलेलं आहे याच्यावरती। तर चला मग लेट होते, टाइम झालेला आहे, आता पटकन मी जाते आणि तुम्हाला दाखवते थोडेसे काहीतरी त्याच्यामधले, पण जास्त काही मी इथं शूट करू शकत नाही त्या ठिकाणी, त्यामुळं बघू मग आल्यास बोलते किंवा मग थोडंफार काहीतरी छोटंसं शूट करते आणि तुम्हाला दाखवते। सो चला। ही कोण आहे? पिहू? पिहू नाही प्रत्युषा आहे, आणि ही आहे प्रत्युषा। आणि ही बघा माझ्या कालच्यावर आहे कानातलं दाखव कसं, कानातलं दोन, एकाच कानात दोन, दाखव कसं। ह्याला काढणार मग थोडीशी बडी करणार। पिऊचं कानातलं ऑरेंज जसा पण असं बघ, असं असंच थांब होता। अरे ऑरेंज बार दिसायले काय आयडिया असतात तुझ्या? ऑरेंज तीन ऑरेंज आहे, तीन ऑरेंज आहे। अरे असं नाही करायचं, बस तीनच आहेत आणि काय नाही म्हणजे तीनच आहेत ते। काय? एवढा मोठा ऑरेंज होता, एवढा मोठा ऑरेंज होता, त्याच्यामध्ये तीन दोनच आले। दोनच आले? हा, तीन नाही आहे। बाकीचं काय झालं? नाही भेटलं। ऑरेंज मध्ये एवढंच गोल नव्हतं का मग? हे किती नखरे आहेत ग, बाकीचं तुझ्या पोटात गेलं ना? नाही तर कोणी खाल्लं काढून? पिऊ सगळं ऑरेंज स्वतः काढून खाते, अजिबात खराब करत नाही किंवा घाण करत नाही, बिलकुल व्यवस्थित छान खाते मस्त। तर नमस्कार सर्वांना, मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आणि आज आहे शनिवार आणि ही पिहू आज शाळेत गेलेली नाहीये। का नाही गेली शाळेत? आज सुट्टी आहे। आज एकदा करून दाखव, सॅटर्डे संडे हॉलिडे, असं असं सॅटर्डे संडे हॉलिडे। हा, आणि पिहूचा रॅप बघा, करून दाखव। हा, सॅटर्डे संडे हॉलिडे झालं, सॅटर्डे संडे हॉलिडे, सॅटर्डे संडे हॉलिडे। पिहूचा रॅप आहे ते बनवलाय तिनं, तर आज तिला सुट्टी आहे, तर म्हटलं चला मग आपण तिच्यासोबत आज ब्लॉगला सुरुवात करावी। सॅटर्डे संडे हॉलिडे। प्रतीक गेलेला आहे स्कूलमध्ये, हे गेलेले आहेत ड्युटीला, आणि एक सरप्राईज होतं कालचं आमचं। काल मी गेलेली तिकडं, प्रोग्राम होता आमच्या इथला, आमच्या युनिटची अॅनिव्हर्सरी होती काल। सो तिथला काही व्हिडिओ टाकणं झालं नाही, कारण तिथं अलाउड नव्हतं अजिबात व्हिडिओ करण्यासाठी, कारण आतापर्यंत जे आमच्या इथे जे सीईओ असतात ना ते होऊन गेले ना, ते सगळे त्यांच्या वाईफ वगैरे सगळे आलेले, तर अजिबात व्हिडिओ करायला तिथं अलाउड नव्हतं, म्हणून मी कुठलाच व्हिडिओ केला नाही, फक्त गेले, जॉईन झाले आणि पार्टिसिपेट करून मस्त आलो आम्ही घरी। आणि त्यानंतर काय झालं, काल ब्लॉग करणं झालं नाही मला घरी। कालचं सरप्राईज सांगूया। कालचं सरप्राईज, काल आलेला होता भैया घरी। कोण आलं होतं काल घरी? मामा। तर काल 4 वाजता भैयानं अचानक दरवाजाच्या तिथे येऊन सरप्राईज दिलं, म्हणजे युनिटची अॅनिव्हर्सरी असल्यामुळे ना इथं बडाखाना असतो सगळ्या कर्मचाऱ्यांना, जे नोकरदार वर्ग असतो ना त्यांना। तर मग मुलांना म्हटलं, मग मी पण तिथं खाल्लेलं, मग ह्यांना म्हटलं मुलांना चला तुम्हाला मी आज घरीच करून देते, मग खीर वगैरे केलेली, तर जेवण झाल्यानंतर खीर खात होते आणि बाहेर भैया दरवाजाच्या तिथे येऊन बोलत होता फोनवरून। मला वाटलं येणार होता असतो तसा,
पण काही फिक्स माहित नव्हतं. असं नाही. आणि बघा आता एकच ऑरेंज म्हणजे दुसरा ऑरेंज खायला होता ना त्याच्यामध्ये एकच ऑरेंज एवढं मोठं होतं. आणि मग काल भैया आलेला दरवाजाच्या तिथे येऊन हॅलो बोलतोय फोनवरती आणि मग मला बाहेरून आवाज येतो दरवाजातून. म्हटलं अरे भैया आलाय. तर आमच्या इथून मोस्टली सोडत नाही तसं पास दाखवल्याशिवाय. आणि कोणी जर गेस्ट यायचे असतील ना तर अगोदर मला पास काढावी लागते. तर त्याचं आयडी कार्ड असतं ना CICF मध्ये आहे तो तर मग त्याला सोडलं. तो आलेला. आणि काल VIP मोमेंट असल्यामुळे जास्त एवढी चेकिंग म्हणजे नवीन मुलं पण आलेली आहेत ना त्यामुळे. सो चला भैया आलेला आणि मला शूट करणं झालं नाही कारण आम्ही एवढ्या गप्पा मारतो ना, खूप गप्पा असतात आमच्या चालू आणि त्यामध्ये मोबाईल घ्या, कॅमेरा, शूट हे काही सुचतच नाही. पूर्ण म्हणजे 4 वाजता आलेला तो. 4 वाजल्यापासून 11:30 12 वाजेपर्यंत गप्पा काम करत परत राऊंड मारायला फिरायला घेऊन गेले. मूवी नाही बघितली, काही बोलू नको. आणि आता आज तो सकाळी गेला. सकाळी 5 वाजता उठलो आम्ही. 12-1 वाजता झोपून 5 वाजता उठलो. आज उपवास होता त्याचा, शनिवार होता म्हणून मग त्याला साबुदाण्याची खिचडी करून दिली आणि तो गेला ड्युटीला. आणि प्रतीकला पण आज टिफिन मध्ये साबुदाणाच दिलेला आहे. आणि पिऊची सुट्टी. आणि यांना मी चपाती भाजी करून दिलेली, ते खाऊन गेली चपाती भाजी. आता माझा आणि पिऊचा नाश्ता राहिला आहे ना. पिऊनी सकाळपासून काय काय खाल्लं सांग सगळ्यांना. पिऊनी सकाळपासून काय आणि पिऊच्या पप्पांनी काल तिला स्ट्रॉबेरी आणलेली, मागत होती म्हणून. हा काय खाल्लं सांग सकाळ. स्ट्रॉबेरी. हा आता 8 वाजलेत आणि 8 वाजेपर्यंत पिऊ आणि ऑरेंज आणि केळी आणि मामाने आणलेली मिठाई. आणि भैया काजू कतली घेऊन आला होता मिठाई, तर ती खाल्ली. स्ट्रॉबेरी खाल्ली, केळी खाल्ली, ऑरेंज खाल्ली. म्हणजे तिनं 1-1.5 तासामध्ये एवढं सगळं है ना खाल्ली ना. आणि मग नाश्ता कधी द्यायचा म्हणून म्हटलं चला आता थोडंसं राऊंड मारून येऊ आपण. थोडंसं राऊंड मारून येतो. इतकं जास्त आज ऊन नाही, माहित नाही काय वातावरण. थोडंसं वातावरण असं पावसाचं असतं ना तसंच आहे. सो चला म्हटलं तुमच्याशी थोड्या गप्पा माराव्या कारण टाइमच नाही भेटला. सकाळी लवकर उठलेली, त्यांना सगळ्यांना काढून दिला. तर आम्ही दोघीच आहेत घरी. आणि भैया कशासाठी आला होता तर की आता गावाकडे गेलेला तो वेळामुशीच्या वेळेस. तर मग गावाकडून आईनं बरंच काही सामान दिलेलं, म्हणजे हरभऱ्याची भाजी वगैरे, तर ते घेऊन आलेला तो देण्यासाठी. मला जाणं झालं नाही. म्हटलं तूच येऊन जा कारण बरेच दिवस झालं जाऊन ये ना. बघू. आणि पिऊला स्ट्रॉबेरी खूप खायची होती है ना. आताच नाही रे बाळा, आता खाली ना एक आणि 2 खा. 2 खा. शिफन लई आंबट होते. खाऊन बघा. खाले जा ठेव बाहेर जायचं आता आपल्याला. बाहेरून आल्याच नाश्ता करूया. तर मग मी त्याला व्लॉग मध्ये का घेतलं नाही कारण की गप्पाच एवढ्या मारत होतो की व्लॉग वगैरे करायला टाइमच नाही भेटला. स्वयंपाक वगैरे करून कारण जास्त वेळ नव्हता. आणि माझी नवीन क्वार्टर वगैरे पण त्याला मी दाखवली. सो म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा आला होता वगैरे. आणि म्हणजे लिंब दिलेली, मिरचीचं लोणचं दिलेलं आणि हरभऱ्याची भाजी असं दिलेलं. आणखी काय मी व्यवस्थित काढून नाही बघितलं, तर काढते थोड्या वेळाने. सो आता आम्ही जाणार आहोत बाहेर आणि म्हटलं चला तुमच्यासोबत थोडंसं शेअर करावं. आणि आज पिऊला आहे सुट्टी. मम्मीला छान नाही लागत नाही. दिवा किती छान थी ना बघा. आणि पिऊने इथं घाण करायला चालू केले. दादाने केलं. बरं ठीक आहे, चला थोडंसं वॉकिंग करून येऊया. आज झालं नाही वॉकिंग तर मग पटकन जाऊन येऊ. आणि तुम्हाला भेटतो आम्ही थोड्या वेळाने. ती तोडायचं नाही अजिबात.
ग्रुपवर टाकतात माहित आहे ना, सगळ्या लोकांना माहित पडते. तिकडे पप्पाला उभा करतात पप्पा लोकांना. ते एका मिनिटात तिकडे टाका. चला चला पटकन. अजिबात हे तोडायचं नाही असलं. पिऊ तुला तू सांगितलं होतं ना तुला मी तोडायचं नाही म्हणून. रोजच सांगते ना पिऊ, असलं अजिबात एक पान सुद्धा तोडायचं नाही. फळं तर नाही तर फुलं तर नाही तर नाही अजिबात. समजलं का? समजलं का नाही?